माझ्या सर्व भावंडांनो, साहित्यातील कवी कलावंतांनो, समीक्षकांनो, अभ्यासकांनो, प्राध्यापक बंधूंनो आणि इतरही सर्व भावंडांनो, एका महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी एक चर्चा सुरू करतो आहोत. ती आहे सौंदर्यशास्त्रासंबंधीची किंवा सौंदर्यासंबंधीची. आम्ही साहित्यामध्ये सौंदर्यशास्त्राचा अभ्यास किंवा सौंदर्यशास्त्राची मांडणी क्वचितच झालेली आहे. आता माणसं अभ्यास करायला लागलेली आहेत. मी या दृष्टीनं गेली काही वर्षे प्रयत्न करतो आहे. मी काही सौंदर्यशास्त्राचा मोठा अभ्यासक आहे असं नाही, पण मला खूप मनापासून आवड आहे. या विषयाची जिज्ञासा आहे आणि या विषयासंबंधी आपण बोललो पाहिजे. आपण आपलं चिंतन मांडलं पाहिजे असं मला नेहमीच प्रकर्षानं जाणवत आलेलं आहे. भावंडांनो, आज आपण ज्या परिस्थितीमध्ये सौंदर्याची म्हणजे मानवी जीवनाच्या सौंदर्याची आणि ज्या मानवी जीवनावरतून साहित्य निर्माण होतं, ज्या मानवी जीवनाचं भाष्य, मानवी जीवनाचा अन्वयार्थ ज्या साहित्यामधून प्रकाशित होतो, त्या साहित्याचं सौंदर्य काय असतं? या सौंदर्याची काही आपल्याला मांडणी करता येईल का? त्याचे सार्वत्रिक अशा प्रकारचे काही निकष देता येतील का? या संदर्भात अनेक वादविवाद, मतभेद आहेत. कलावाद, जीवनवाद, लौकिकतावाद, अलौकिकतावाद, आशयवाद, आकृतीवाद असे अनेक आस्पेक्ट्स किंवा अनेक अशा संदर्भामध्ये या विषयाची चर्चा अभ्यासक करीत असतात. आज आपण ही चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. खरं म्हणजे एकूणच विश्व आज भारतासकट आणि महाराष्ट्रासकट कोरोनाच्या महासंकटात, महामारीत सापडलेला आहे. याची आपल्याला कल्पना आहेच. आपण कोरोनासंबंधी बोलत असतोच एरवी. मीही बोललो आहे, मीही बोलतो आहे. जे परप्रांतीय मजूर आहेत किंवा भारतातीलच इतर प्रांतांमधील मजूर मुंबईत आहेत, त्यांच्यावरती कोणतं संकट कोसळलं, जिवंतपणी त्यांच्यावर कोणत्या प्रकारची मरणं कोसळत आहेत, अन्न मिळत नाही, निवारा मिळत नाही, एक विलक्षण अशा प्रकारची अगतिकता या कोरोनानं विशेषतः या गरीब लोकांवरती, मजुरांवरती, शेतकऱ्यांवरती आणलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण अख्खं जगच या मृत्यूच्या मांडवाखाली नेऊन उभं केलं गेलं असताना
आपण आशावादी आहोत. दुनियेतील शास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील डॉक्टर्स, पोलीस, परिचारिका, सफाई कामगार ही सगळीच मंडळी कामाला लागलेली आहेत आणि यातून आपण लवकरच मुक्त होऊ असंही मला स्वतःला वाटतं. तेव्हा या कोरोनाच्या संदर्भात अशा प्रकारची एक भूमिका आणि आपण सगळेच यातून मुक्त होऊ अशा प्रकारची सदिच्छा देतो आणि या विषयासंबंधी काही चर्चा आपल्या पुढे करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सौंदर्यशास्त्र ही तत्वज्ञानाची एक प्रतिष्ठित शाखा आहे. तत्वज्ञानाचाच तो एक मूल्य विभाग आहे. म्हणजे तत्वज्ञानातील आंतरविरोध, तत्वज्ञानातील भारतीय आणि जागतिक तत्वज्ञानातील परस्पर विरोधी छावण्या, या छावण्यांमध्ये चालणारे संघर्ष, त्याची कारणं, या सगळ्या गोष्टी तत्वज्ञानानं समजावून घ्यायच्या असतात, माणसानं समजावून घ्यायच्या असतात. आणि तत्वज्ञानाचीच एक शाखा, एक अत्यंत महत्त्वाची, संपूर्ण कला विश्वाला, संपूर्ण साहित्य विश्वाला एका अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करणारी, या साहित्य विश्वाला एक नवं आयाम, नव्या जाणीवा, नवी उज्ज्वलता देण्याचा प्रयत्न करणारी सौंदर्यशास्त्र ही एक अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. याचा अर्थ तुम्हाला तत्वज्ञानापासून दूर जाता येत नाही. मी अशी मांडणी करतो की जगामध्ये सत्य दोन प्रकारची नसतात, तत्वज्ञानं दोन प्रकारची नसतात. एकतर तत्वज्ञान असतं तरी किंवा त्याच्या विरोधात असतं त्याला तत्वज्ञान न म्हणता तत्वअज्ञान म्हणावं. ते सत्य नसतं, ती सत्याची फसवणूक असते. आणि म्हणून साहित्यिकाजवळ, साहित्याच्या मीमांसकाजवळ, समीक्षेला काही मापदंड देणाऱ्या सौंदर्यशास्त्रज्ञाजवळ जर काही निश्चित फिलॉसॉफी नसेल, निश्चित तत्वज्ञान नसेल, तर अशी व्यक्ती, असा माणूस सौंदर्यशास्त्राला हात घालू शकत नाही, सौंदर्यशास्त्राची निर्मिती करू शकत नाही. निश्चित तत्वज्ञान, तार्किक अशा प्रकारचं तत्वज्ञान, सुसंबद्ध सुसंगत अशा प्रकारचं तत्वज्ञान हे जर आपल्याजवळ नसेल, आणि तत्वज्ञानाचा महत्त्वाचा निकष असा की तत्वज्ञान जातीचं नसावं, तत्वज्ञान धर्माचं नसावं, तत्वज्ञान वर्गाचं नसावं, कारण ही तत्वज्ञानं अत्यंत संकुचित असतात. आणि त्याच वेळेला ही तत्वज्ञानं इतर समाजावरती अन्याय करणारी, इतर गटांवरती अन्याय करणारी असतात. आणि म्हणून तत्वज्ञान ते जे सर्वांचा एकाच वेळी विचार करतं, सगळ्यांच्या मंगलाचा विचार करतं, सगळ्यांच्या हिताचा विचार करतं. दुनिया किंवा जग म्हणजे हितसंबंधांचं युद्ध.
पण या हितसंबंधांच्या युद्धात काही हितसंबंध जातीचे, काही हितसंबंध धर्माचे, काही हितसंबंध वर्गांचे, काही हितसंबंध गटांचे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध असतात. हे हितसंबंध त्या वर्गाला, जातीला, गटाला उपकारक असले तरी या हितसंबंधांची तत्वज्ञानं ही अत्यंत लघु, अत्यंत थिटी आणि छोटी असतात. ही केवळ छोटी तत्वज्ञानं नसतात, तर ती तत्वज्ञानं विघातक सुद्धा असतात. म्हणून या तत्वज्ञानांना आपण तत्वज्ञान म्हणण्याचं टाळतो. आपण यांना तत्वज्ञान म्हणतो, मर्यादित तत्वज्ञान म्हणतो. संपूर्ण सत्य ते सांगत नाहीत, छोटंसं अपूर्ण एका गटापुरतं सत्य ते सांगतात. अशा सत्याचं तत्वज्ञान होत नाही. म्हणून आपण तत्वज्ञानाची व्याख्या अशी करतो की जे सर्वांच्या न्यायाचं, सर्वांच्या हिताचं, सर्वांना समान न्याय देणाऱ्या मूल्यांचं, सर्वांना समान सन्मान देणाऱ्या मूल्यांचं समर्थन मांडतं, जे माणसाला दुनियेचा एकमेव महानायक मानतं आणि या महानायकावरती कोणीही कुरघोडी करणार नाही. परलोकाची तत्वज्ञानं कुरघोडी करणार नाही, धर्म कुरघोडी करणार नाही, जाती कुरघोडी करणार नाही. ह्या सगळ्याच गोष्टी या माणूस नावाच्या महानायकासाठी फेकून देता आल्या पाहिजेत. जिथे माणूस केंद्र नाही, जो विचार माणूस केंद्री नाही, संपूर्ण माणसांच्या, सकल माणसांच्या हिताचा नाही, तो विचार तत्वज्ञानाकडे जात नाही, तत्वज्ञान होत नाही. आणि म्हणूनच आपण पहिल्या पातळीवर तत्वज्ञानाची निश्चिती करून घेणार आहोत. तत्वज्ञानाच्या दोन छावण्या मांडल्या जातात. एक छावणी आहे भारतीयत्वाची आणि त्याच्या विरोधात काम करणाऱ्या वैदिकत्वाची. हे भारतीय संदर्भातलं द्वंद्व आहे किंवा भारतीय संदर्भातला हा संघर्ष आहे तत्वज्ञानाच्या मधला. पण हा संघर्ष तुम्हाला जागतिक पातळीवर मांडायचा असेल तर त्याला इहवाद आणि चैतन्यवाद या पातळीवर मांडावा लागतो. इहवाद आणि चैतन्यवाद ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. वैदिकत्व म्हणजे ब्राह्मणत्व, भारतीयत्व म्हणजे सर्वसमावेशकत्व, परस्पर उपकारक अशा प्रकारचा जो विचार आहे, परस्परांचं हित करणारा, परस्परांचं मंगल मांडणारा जो असीम विचार आहे, ज्याला आपण प्रज्ञान म्हणतो, विजडम म्हणतो, अशा प्रकारचा विचार हा इहवादी विचार असतो. इहवादी विचार हा प्रकृतीतःच विज्ञाननिष्ठ आहे. तो प्रकृतीतःच बुद्धिप्रामाण्यवादी आहे. तो प्रकृतीतःच मानवतावादी आहे. सर्वांना समान सन्मान मिळावा, सर्वांना समान न्याय मिळावा, यासाठी जो विचार जीव पाखडतो त्या विचाराला आपण इहवादी तत्वज्ञान म्हणतो. कळायला लागलं तेव्हापासून भावंडांनो, मी या इहवादी तत्वज्ञानाचे च्या खोलामध्ये मुळापर्यंत जाण्याचा सतत प्रयत्न करतो आहे. इहवादी तत्वज्ञान धर्म मानत नाही,
ईश्वर मानत नाही. इहवादी तत्वज्ञान स्वर्ग नरक मोक्ष, पूर्वजन्म पुनर्जन्म, कुठल्याही प्रकारचा कर्मविपाक अशी कोणतीही गोष्ट हे इहवादी तत्वज्ञान मानत नाही. माझ्या लक्षात असं आलं की बुद्ध इहवादीच आहेत, ज्योतिराव फुले इहवादीच आहेत, बाबासाहेब आंबेडकर इहवादीच आहेत. या इहवाद्यांच्या वाङ्मयीन भूमिकांचा एक सौंदर्य विचार आपल्याला मांडता येईल का? एक बुद्धाच्या संदर्भात एक कथा आहे, ती आपल्याला मुद्दाम सांगतो. उरामध्ये विषारी बाण लागलेला आहे. असा मनुष्य विव्हळतो आहे आणि एक माणूस त्याला म्हणतो की हे माणसा, मला तुझ्या उरातला बाण काढायचा आहे. तो माणूस काय म्हणतो? उरात बाण लागलेला घायाळ झालेला माणूस काय म्हणतो? हे मित्रा, हे बांधवा, हा बाण कोणत्या धातूचा होता? हा बाण कोणत्या दिशेनं आला? हा बाण कोणी मारला? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तू मला दे. जा, शोधून आण उत्तरं आणि त्यानंतरच माझ्या उरातला बाण काढ. बुद्ध म्हणतात की हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न कसे आहेत की या प्रश्नांची उत्तरं एक तर मिळणार नाहीत, पण ती उत्तरं मिळेपर्यंत ज्याच्या उरात बाण लागलेला आहे तो माणूस मरूनच जाईल. ईश्वर हा असा प्रश्न आहे, आत्मा हा असा प्रश्न आहे, स्वर्ग परलोक हे असे प्रश्न आहेत. या सगळ्याच प्रश्नांची विल्हेवाट बुद्धाने लावली ही अव्याकृत आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळाली काय, न मिळाली काय? हे माणसा, तुझे प्रश्न तुलाच सोडवायचे आहेत. आणि हे तुझे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुझ्यासारख्या इतर माणसांच्या संपर्कामुळे, त्यांच्यामुळेच निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न माणसांनी निर्माण केलेले प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उकल करायची, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायची तर माणूसच ती करू शकतो. माणूसच या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. तुझे प्रश्न तुझी आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुला सोडवली पाहिजे, त्यातून तुझी सुटका नाही. हा आहे बुद्धाचा इहवाद. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ठिकठिकाणी हे सांगतात की अमुक परलोक नाही, अमुक अमुक मोक्ष नाही. जे काही तुम्हाला करायचं ते तुमच्या मनगटाच्या बळावर करा. हे तुमचे प्रश्न आहेत, ते तुम्हीच सोडवा. आत्मदीपत्वाचा मुद्दा बाबासाहेबही उचलून धरतात, बुद्धानेही उचलून धरलेला आहे. माझ्या प्रश्नाची उकल करण्या इतकं सामर्थ्य मला मिळालं पाहिजे. मी स्वयंदीप झालो पाहिजे, स्वयंप्रभ झालो पाहिजे, स्वयंशक्तिशाली झालो पाहिजे. मी खऱ्या अर्थानं विज्ञाननिष्ठ माणूस झालो पाहिजे. आणि विज्ञाननिष्ठ माणूस म्हणजे काय? बुद्ध विज्ञाननिष्ठ होते याचा अर्थ काय? वैज्ञानिक एका सत्यासाठी शोधाच्या मार्गाला लागतो. ते सत्य त्याच्या हाताला लागतं, ते त्यावेळचं त्याचं अंतिम सत्य असतं. पण हाताला लागल्याच्या नंतर हे अंतिम सत्य आता
उपांत्य होऊन जातं आणि त्यातून पुढचं सत्य माणसाला खुणावतं आणि त्या सत्याकडे हा वैज्ञानिक जातो. असं दरवेळी हा माणूस नवनव्या सत्यांच्या संशोधनासाठी आपला जीव पाखडतो. मित्रांनो, शेवटचं सत्य त्याला कधी नाही. हा सत्याचा प्रवासी आहे माणूस. विज्ञाननिष्ठ माणूस किंवा वैज्ञानिक माणूस हा सत्याचा निरंतर प्रवासी आहे, निरंतर शोधक आहे. हीच वृत्ती निरंतर पुनर्रचनेची आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इहवाद हे माणसाच्या कल्याणाचं एकमेव तत्वज्ञान आहे. चैतन्यवाद किंवा अध्यात्मवाद किंवा ईश्वर या सगळ्याच गोष्टी काय करतात? माणसाचं लक्ष त्याच्या निकडीच्या प्रश्नांवरून डायव्हर्ट करण्याचा, विचलित करण्याचा प्रयत्न हे सगळे मुद्दे करतात. माणसाची फसवणूक हे सगळे प्रश्न करतात. ईश्वर काय, अध्यात्म काय, ही माणसाची फसवणूक आहे. आणि हे सगळ्याच गोष्टी तर्काच्या कसोटीवर उतरत नाहीत, विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत, सत्याच्या कसोटीवर उतरत नाहीत. म्हणून इहवादाला धर्मासकट ईश्वर, अध्यात्म, परलोक या गोष्टी माणसाला अत्यंत दुर्बल करणाऱ्या, नष्ट करणाऱ्या या सगळ्याच गोष्टी इहवादाला अजिबात मान्य नाहीत. इहवाद हे माणसाच्या सामर्थ्याचं तत्वज्ञान आहे. इहवाद हे माणसाला पूर्णांक करणारं तत्वज्ञान आहे. आणि एवढंच नाही तर या इहवादाची नीती आहे, नैतिकता आहे. आणि ती नैतिकता सगळ्या माणसांच्या संबंधांना परस्परोपकारक रूप देणारी नैतिकता आहे. परस्परांना उज्ज्वल करणारी, परस्परांना उन्नत करणारी अशा प्रकारची ती नीती आहे. आणि म्हणून आपण या गोष्टी, हा इहवाद लक्षात घेतला पाहिजे. अगदी लोकायत असो, सांख्य असो, बुद्ध असोत, फुले असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, हे इहवादी तत्त्वज्ञ आहेत. जगाच्या पाठीवर कितीतरी इहवादी तत्त्वज्ञ आहेत. जॉन ड्यूई सारखे, बर्ट्रँड रसेल सारखे, ऐका, मार्क्स सारखे, हे सगळे तत्त्वज्ञ इहवादी आहेत. जगाच्या पाठीवर इहवादी तत्त्वज्ञांचं एक मोठं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाच्या विरोधात चैतन्यवादी तत्त्वज्ञानाचं म्हणजे तत्त्वज्ञानाचं कुटुंब सारखं काहीतरी काड्या करीत असतं असं आपल्याला दिसतं. या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपल्याला मी सांगतो. भारतीयत्व हा जो मुद्दा आहे, हे जे भारतीयत्व आहे ना, त्याचं भाषांतर मी इहवाद असंच करतो. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की वेद इथं येण्याच्या, वैदिक इथं येण्याच्या पूर्वी, आर्य इथं येण्याच्या पूर्वी, वेदांची निर्मिती होण्याच्या पूर्वी या देशामध्ये अनेक लोक राहत होते. सिंधू संस्कृती असो, मेहरगडची त्याही पूर्वीची संस्कृती असो, ही संस्कृती इहवादी आहे. सिंधू संस्कृतीच्या नंतरच्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये सांख्य आहेत. त्या काळामध्येच लोकायत आहेत. या काळामध्ये म्हणजे आर्यपूर्व काळामध्ये भरत नावाचे ज्या ट्राईब्स होत्या, गण होते, या भरत गणातील लोकांवरून या देशाला भारत हे नाव पडलं. आणि जे इराणी लोक इथं आले त्यांना पंजाबामध्ये सिंधू संस्कृतीसारख्या नद्या दिसल्या, तिला ते
इंडिस म्हणू लागले, इंडिस. आणि या इंडिस नदीच्या भोवती राहणाऱ्या लोकांना ते इंडोई म्हणायला लागले आणि त्यावरून इंडिया असा शब्द झाला तयार. इंडिया आणि भारत यांच्या व्युत्पत्ती इथेच आहेत, ते काही काल्पनिक नाही आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सिंधू संस्कृतीच्या तत्वज्ञानाचे निर्माते आदिसांख्य म्हणजे कपिल मुनी आणि लोकायत आणि बुद्ध ही सगळी भारतीय परंपरा आहे. आणि ही भारतीय परंपरा बुद्धपूर्व काळामध्ये वैदिकांना आपल्या शत्रूसारखी वाटत होती. त्यांचा विचार उच्चवर्णीयांच्या हितसंबंधांचा विचार होता. चातुर्वर्ण्य हा ब्राह्मण धर्म आहे, हा वैदिक धर्म आहे, कारण तो एका वर्गाच्या हिताचा आहे, उच्च वर्गाच्या हिताचा आहे, म्हणून त्याला ब्राह्मण धर्म म्हणतात. तो चातुर्वर्ण्यावरती आधारलेला आहे म्हणून त्याला वर्णधर्म म्हणतात. पुढे बुद्धानं या सगळ्या सामाजिक संरचनेला एका अर्थानं उद्ध्वस्त केलेला आहे. वैदिक तत्वज्ञान हे भारतीयत्वाच्या मुळावर उठलेलं तत्वज्ञान आहे. इथली समता, इथली बंधुता, इथला येवाद, इथली परस्परोपकारक अशा प्रकारची जीवनदृष्टी त्यानं नष्ट करायची होती आणि केवळ एका उच्च वर्गाच्या हिताची अशा प्रकारची एक संस्कृती इथं निर्माण करायची होती. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की भारतीयत्व हे पुढे बुद्धातून, अशोकातून, त्याच्या कार्यातून, अशोकांच्या आणि पुढे ज्योतिराव फुलेंच्या आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या मधून ही भारतीय परंपरा, ही तत्वज्ञानाची भारतीय परंपरा, ही एतद्देशीय भारतीय परंपरा. मी इथे भारतीय या शब्दाचा अर्थ इहवाद, समता, स्वातंत्र्य, बंधुता असा करतो. या पृथ्वीच्या पाठीवरचं जे जीवन आहे ते इह जीवन. आणि म्हणून या इह जीवनासंबंधी त्याला अधिक सुंदर करण्यासाठी जे तत्वज्ञान भारतात जन्माला आलं ते तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञान आहे. या भारतीयत्वाला आपण इहवाद म्हटलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये वैदिक धर्माचा कुठलाही अंश येऊ दिला नाही, कुठलाही संस्कार येऊ दिला नाही. या भारतीयत्वाचा, एतद्देशीयत्वाचा संस्कार भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी ठासून भरलेला आहे. हे तत्वज्ञान, हे संविधान, म्हणूनच आपण इहवादी आहे असं मानतो. भावंडांनो, इहवादी सौंदर्यशास्त्र मांडण्याच्या आधी आणखी एक छोटासा मुद्दा मी आपल्या सोयीसाठी मांडतो. गत्रेम देशपांडे आपले साहित्यशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारतीय साहित्यशास्त्र असा जाडजूड ग्रंथ लिहिला आहे. मी आपल्याला हे अत्यंत जबाबदारीने सांगतो की भारतीय साहित्यशास्त्र ही आपल्या देशातल्या साहित्यशास्त्राची फसवणूक आहे. ते भारतीय साहित्यशास्त्र नाही, ते वैदिकांचं साहित्यशास्त्र आहे. हे साहित्यशास्त्र पुरुषार्थ विचारावरती वैदिकांच्या उभा आहे. ब्राह्मणवादाचा पुरस्कार करणार हे साहित्यशास्त्र आहे. आता खूप तपशिलानं बोलता येईल, मी मांडलंही आहे, बोललोही आहे. नव्या साहित्यशास्त्रामध्ये संपूर्ण ह्या गोष्टी तपशीलवार मी मांडलेल्या आहेत.
तर गत्रेम देशपांडे प्रकृतीतःच आपण जी भारतीयता म्हणतो, जी सर्वसमावेशक आहे, सर्वांच्या हिताची, सर्वांच्या सन्मानाची आहे, ते भारतीयत्व, तो ऐहिकतावाद किंवा इहवाद आणि त्याचं सौंदर्यशास्त्र किंवा त्याचं साहित्यशास्त्र मांडू शकत नाही. ते त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये आणि त्यांच्या बौद्धिक प्रकारामध्ये बसत नाही. असं झालं की एका ग्रंथाचा मी उल्लेख करतो इथं. तो ग्रंथ आहे वैदिक संस्कृतीचा विकास. म्हणजे गत्रेम देशपांड्यांनी भारतीय तत्वज्ञानावरती तसा अन्याय केला आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या भारतीयत्वावरती, या इहवादावरती वैदिक संस्कृतीचा विकास म्हणून दुसऱ्या प्रकारचा अन्याय करतात. अत्यंत चुकीचं, लोकांची दिशाभूल करणारं अशा प्रकारचं हे प्रमेय आहे. भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध वैदिकांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा विजय त्यांना दाखवायचा आहे. आणि हा विजय आम्ही मान्य करणार नाही, अजिबात मान्य करणार नाही. आमचा विकास हा भारतीय संस्कृतीचाच विकास आहे आणि हा विकास साधत असताना आम्ही वैदिक संस्कृतीच्या विरुद्ध अत्यंत आमूलाग्र पातळीवरचे लढे उभारलेले आहेत. ते ज्योतिराव फुल्यांनी असो, त्यांच्या आधी शिवाजी राजांनी असो, त्यांच्या आधी अशोकाने असो आणि ज्योतिराव फुल्यांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भारतीय संविधानाने असोत. हे वैदिक संस्कृतीच्या विकासाचं तत्वज्ञान मांडत नाही. वैदिक संस्कृतीचा पराभव कसा करता येईल त्यासाठी भारतीय संस्कृतीला तेज, भारतीय संस्कृतीला सामर्थ्य देण्याचा सर्वार्थांनी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. एक छोटासा मुद्दा इथं आणखी आपल्या माहितीसाठी मांडतो. आता इहवाद म्हणजे संपूर्ण बुद्धिप्रामाण्यवाद, संपूर्ण विज्ञान निष्ठा. इहवाद म्हणजे भारतीयता. पण हे तत्वज्ञान मान्य करून नुसतं भागत नाही, तर चैतन्यवाद, धर्म, जातीव्यवस्था मानणारं जे काही वैदिक तत्वज्ञान आहे, धर्माचं तत्वज्ञान आहे, विषमतेचं तत्वज्ञान आहे, शोषणाचं तत्वज्ञान आहे, जे भारतीयत्वाच्या विरुद्ध आहे, जे इहवादाच्या विरुद्ध आहे, हे संपूर्ण इहवादाचं तत्वज्ञान नाकारता आलं पाहिजे. इहवादाच्या विरोधातलं तत्वज्ञान संपूर्ण नाकारता आलं पाहिजे. तुम्ही इहवादी आहात त्याचा अर्थ असा की तुम्ही केवळ विषमता नाकारता म्हणून इहवादी नाही आहेत. तुम्ही शोषण नाकारता म्हणून केवळ इहवादी नाही आहात. तुम्ही इहवादी आहात किंवा भारतीय आहात याचा अर्थ असा की तुम्ही शोषणही नाकारता, विषमताही नाकारता, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषमतेचं आधारभूत तत्वज्ञान नाकारता, शोषणाचं आधारभूत तत्वज्ञान नाकारता. निग्रो साहित्यामध्ये जी चूक आपल्याला दिसते ती चूक आपला इहवाद करणार नाही आणि त्याला आपण तो करू देणार नाही. ती चूक निग्रोंनी विषमता नाकारली, निग्रोंनी शोषण नाकारलं, पण शोषकांचा धर्म, विषमतावाद्यांचं तत्वज्ञान, धर्माच्या मार्गाने त्यांनी ते स्वीकारलंच. मला ही जी फसवणूक आहे ना, ही फसवणूक असं सांगते की तुम्ही विषमता नाकारता आणि हा विषमतेला तुम्ही दिलेला नकार हा एका अर्थानं तुम्हाला समताही नाकारत असतो.
तुम्ही समतेच्या विरोधातच अशा प्रकारची भूमिका घेत असतात. आपल्याकडे अशा प्रकारचे भूमिका घेणारे समरसतावादी लोक आहेत. आपल्याकडे मंडळी इहवादासंबंधी बोलत असतात, फुल्यांसंबंधी बोलत असतात, बाबासाहेबांसंबंधी बोलत असतात, आणि त्याच वेळेला ब्राह्मणवादाचे जे काही मापदंड आहेत ते मापदंडही स्वीकारत, सणांच्या निमित्तानं, त्यांच्या परंपरांच्या निमित्तानं, त्यांच्या व्रतवैकल्यांच्या निमित्तानं, त्यांच्या धर्माच्या निमित्तानं, त्यांच्या जातींच्या निमित्तानं आपल्याकडची मंडळी इहवाद एका तोंडानं स्वीकारतात, एका तोंडानं त्याचे गोडवे गातात, आणि दुसऱ्या तोंडानं इहवादाला नष्ट करणाऱ्या या सगळ्या गोष्टीचाही अंगीकार करीत असतात. ही माणसं खऱ्या अर्थानं इहवादी नसतातच. ही माणसं कोंपणावरच्या कावळ्यासारखी असतात. जिकडे फायदा तिकडे तोंड करायचं, इकडे फायदा दिसला इकडे तोंड, तिकडे फायदा दिसला तिकडे तोंड. ह्या लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात फार वेगळे असतात. बांधवांनो, केवळ जीवनाची नवनिर्मिती करण्यासाठी तुम्हाला निश्चित अशी भूमिका घ्यावी लागेल, आणि तुमच्या भूमिकेच्या विरोधात जी भूमिका समतेचं, शोषणाचं एक वास्तव प्रतिष्ठित करू पाहत असेल, ती संपूर्ण भूमिका नाकारता आली पाहिजे. पण आपल्याकडे असं दिसतं की माणसांना निश्चित अशी भूमिका स्वीकारता येत नाही. माणसं कशी अशी हळवी होऊन जातात धर्म म्हटला की. जात म्हटली की आपली बुद्धिजीवी माणसं ही हळवी होऊन जातात. यानं मग काही सुचतच नाही, यांची बुद्धीच भ्रष्ट होऊन जाते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील माणूस, भारतातील माणूस निश्चित इहवादी भूमिका, आंतरविरोधातीत अशा प्रकारची इहवादी भूमिका स्वीकारताना फार कचरतो, फार कच खातो. आपले सगळे प्रश्न या कच खाण्याच्या आपल्या वृत्तीमध्ये दडलेले आहेत. म्हणून मी नव्या पिढीच्या लोकांना सांगेल की इहवादी सौंदर्यशास्त्र मांडायचं असेल, इहवादी जीवनाचं सौंदर्यशास्त्र मांडायचं असेल, जीवनामध्ये समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुता निर्माण करायची असेल, तर तुमच्या स्वभावात जर धर्म असेल, परंपरा असतील आणि संप्रदाय असतील आणि पंथ असतील, तुमचं मन ह्या गोष्टींनी भारलेलं असेल, तर आपण एक करा. आपण स्वातंत्र्य प्रस्थापित करू शकत नाही हे जाहीर करा. आपण समता प्रस्थापित करू शकत नाही हे जाहीर करा. शोषणविहीन समाज आपण, इहवादी समाज आपण, त्या इहवादाचं आणि त्या इहवादाला अभिप्रेत माणसांच्या संबंधांचं एक नवसौंदर्य, सतत आणि निरंतर पुनर्रचना करणारं स्वतःचं असं सौंदर्य तुम्ही निर्माण करू शकत नाही. तुम्ही इहवादाची गोष्ट करू नका. आता हे झालं एका वेगळ्या अर्थानं. पण या संपूर्ण नव्या पिढीला, अभ्यासकांना, प्राध्यापकांना, डॉक्टर्सना, इंजिनियर्सना, शिक्षकांना, माझ्या भगिनींना, तरुणांना, तरुणांनी सांगेल की तुम्ही इहवादच पत्करला पाहिजे, आणि त्याच्या विरोधात जे आहे तुम्ही ते तुडवून फेकून दिलं पाहिजे. हा इहवाद स्वीकारणं म्हणजे भारतीय संविधान स्वीकारणं. हा इहवाद स्वीकारणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि फुले आणि बुद्ध स्वीकारणं. हा इहवाद हेच दुनियेच्या सर्व मंगलाचं एक महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे, अशी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बांधवांनो, सार्त्र नावाचं एक तत्त्वज्ञ आहे.
माझा आवडता तत्त्वज्ञ आहे. त्यानं त्याच्या व्हॉट इज लिटरेचर या पुस्तकामध्ये असं म्हणून ठेवलं आहे, एकच शब्द पण त्याचा गोऱ्यांसाठी वेगळा अर्थ असतो आणि काळ्यांसाठी वेगळा अर्थ असतो. हे लक्षात ठेवा. भूमिका न घेणारी माणसे, निश्चित भूमिका न घेणारी माणसे आपल्या शब्दांना असं व्यभिचारी करून ठेवतात. त्यांच्या बोलण्यातले शब्द, त्यांच्या लेखनातले शब्द, त्यांच्या साहित्यातले शब्द हे व्यभिचारी शब्द असतात. या शब्दांमधले कोणते अर्थ प्रस्थापिताच्या घरी पाणी भरणारे आहेत आणि कोणते अर्थ प्रस्थापिताला उद्ध्वस्त करणारे आहेत. आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचा अर्थ या शब्दामध्ये कोणता आहे हे ज्यांना कळत नाही ना, ते निश्चित भूमिका न घेणारे लोक असतात आणि आपल्या शब्दांवरती ते सगळ्यात जास्त स्वतःचा न्याय करीत असतात. शब्दांना ते व्यभिचारी करून सोडतात. व्यभिचार करणारे शब्द म्हणजे निष्ठाशून्य शब्द. व्यभिचार करणारे शब्द म्हणजे जिकडे जातील तिकडे पाठ फिरवणारे शब्द, वारा येईल तशी पाठ फिरवणारे शब्द. या शब्दांना कणा नसतो. मी तुम्हा लोकांना हे निश्चितपणे सांगेल, बांधवांनो, आपल्या शब्दांचे कणे मोडू देऊ नका. आपल्या निष्ठांचे कणे मोडू देऊ नका. आपल्या जाणीवांचे कणे मोडू देऊ नका. लक्षात ठेवा, साहित्यिकाच्या, सौंदर्याच्या व्यवहारामध्ये हा कणा शब्द, हा निष्ठा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जर बिनमहत्त्वाचा ठरत असेल ना या व्यवहारामधला शब्द, तर तुमची सौंदर्य चर्चा आणि तुमची निष्ठा चर्चा आणि अर्थचर्चा या सगळ्या चर्चा निरर्थक आहेत असे मला सांगितले पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शब्द वापरायचा म्हणजे शब्दांमधील सांस्कृतिक अर्थ वापरायचा. आणि हा सांस्कृतिक अर्थ गोऱ्यांच्या बाजूचा आहे की निग्रोंच्या बाजूचा आहे? हा सांस्कृतिक अर्थ या देशातल्या धुरीणांच्या बाजूचा आहे, सत्ताधीशांच्या बाजूचा आहे, की या देशातील लोकसत्तेच्या बाजूचा आहे, लोकशाहीच्या, लोकांच्या उद्धाराचं तत्त्वज्ञान असलेल्या लोकशाहीच्या बाजूचा आहे. अशा प्रकारे आपण विचार केला पाहिजे. शब्द ही सोपी गोष्ट नाही, शब्द ही साधी गोष्ट नाही. एक मुद्दा आणखी मांडतो. सौंदर्य आणि संस्कृती, इहवाद आणि संस्कृती या संकल्पना आपण मनाशी जरा नीट करून घेतल्या पाहिजेत. आपण संस्कृती हा शब्द बऱ्याच विकृतींना लावतो. विकृतींसंबंधी बोलताना आपण संस्कृती हा शब्द वापरतो. आपण विकृतींनाच संस्कृती म्हणतो. खरं म्हणजे मित्रांनो, संस्कृती ही स्थिर गोष्ट नाहीच. संस्कृती ही कधीही मूलतत्ववादी होत नाही. कारण संस्कृती या शब्दामध्येच संस्करण असा शब्द आहे. जी स्वतःमध्ये सारखं संस्करण करत राहते, स्वतःला सारखी संस्कारित करीत राहते, अद्ययावत करीत राहते, जुनं होऊ देत नाही, सतत उज्ज्वलतेचे सगळे आविष्कार स्वतःतून करीत राहते, जे कालबाह्य आहे, जे विघातक आहे ते सोडत राहते, फेकून देत राहते, ती खरं म्हणजे संस्कृती असते. संस्कृतीमध्ये आणखी एक गोष्ट आहे.
आपण कवितेचं परिष्करण करतो, लेखाचं परिष्करण करतो, कथेचं परिष्करण करतो. परिष्करण म्हणजे करणं म्हणजे दुरुस्ती करणं. स्वतःमध्ये जी परिष्करण करीत राहते, दुरुस्ती करीत राहते, निरंतर दुरुस्ती करीत राहते. तुम्हाला एक सांगतो, द पर्पज ऑफ धम्मा इज टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड. हा रिकन्स्ट्रक्शनचा मुद्दा जो आहे बाबासाहेबांनी मांडलेला आहे. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्रचना, म्हणजे नवनिर्मिती, म्हणजे फेरमांडणी. जीवनाची नवनव्यानं निर्मिती करणे, त्यासाठी स्वतःला अपडेट करत राहणे, अद्ययावत करत राहणे, स्वतःला सुसंगत करत राहणे, स्वतःला उज्ज्वल करत राहणे, अशा प्रकारची संस्कृती जी असते तिला संस्कृती म्हणतो आपण. बाकीच्या गोष्टी या विकृती आहेत. संस्कृती ही प्रवाही गोष्ट आहे. संस्कृती ही प्रगमनशील गोष्ट आहे. संस्कृती ही मुक्त तत्ववादी आहे, खुली आहे. पेरिस्ट्रॉयका आणि ग्लासनोस्ट अशा प्रकारची खुली आणि पुनर्रचनाशील अशा प्रकारची संस्कृती असते. ही संस्कृती विज्ञान संस्कृतीच असते. पहा, वैज्ञानिक जसा सतत पुनर्रचनावादी नव्या नव्या शोधाचा पाठपुरावा करीत असतो, तशा प्रकारे जी एक धारणा नवनव्या सत्यांची, नवनव्या उज्ज्वलतेची, नवनव्या मानवी जीवनाला उपकारक अशा प्रकारच्या विचारांची निर्मिती करत राहते, नवनिर्मिती करीत राहते, नवनवोन्मेषशाली निर्मिती करत राहते, तिला आपण संस्कृती म्हटलं पाहिजे. मला एक सांगा, भारतात अशी संस्कृती कोणती आहे? या संस्कृतीच्या विरोधात अशा प्रकारच्या विकृती खूप आहेत भारतात. पण म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अशी संस्कृती भारतात आहे आणि ती आहे भारतीय संस्कृती. भारतीयत्व जिच्यात आहे ती इहवादी संस्कृती. इहवादी संस्कृती ही कधीही स्वतःला पूर्ण मानत नाही. ती स्वतःला सतत अपूर्णांक ठेवत असते, अपूर्णांकाच्या भूमिकेत ठेवत असते आणि कधीही ती भूमिका न घेणाऱ्या माणसाप्रमाणे डबल रोल करीत नसते. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संस्कृती आणि सौंदर्य यांचं नातं आहे. पण कोणती संस्कृती आणि सौंदर्य? जी संस्कृती स्वतःमध्ये सारखं परिष्करण, सारखं संस्करण करीत राहते, स्वतःला एका अर्थानं अद्ययावत करीत राहते, स्वतःला अनवर्थक करीत राहते, जीवनातून आपण डिलीट होणार नाही याची काळजी जी घेते, ती संस्कृती म्हणजेच सौंदर्य. हे सौंदर्य म्हणजेच संस्कृती. संस्कृतीचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती आपण जे बोलतो त्याचा अर्थ असा आहे मित्रांनो. एक गोष्ट आणखी थोडक्यात मी सांगतो. आशय आणि आकृती, ज्ञान व्यवहार आणि ज्ञानातीतता असा संघर्ष हा पायाभूत संघर्षच नव्हे. आपण ज्या इहवादी संस्कृतीचं, इहवादी साहित्यशास्त्राचं काही एक उद्घाटन करीत आहोत, या सौंदर्याची निर्मिती ज्या साहित्यकृतीतून होते, त्या साहित्यकृतीतून आशय आणि आकृती या दोन गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या नसतात. आशयातून आकृती आणि आकृतीतून आशय, त्याच आकृतीतून तोच आशय आणि त्याच आशयातून तीच आकृती, अशा प्रकारची ही रचना असते. ती बाहेरून लादलेली अशा प्रकारची कोणती रचना नसते. आणि म्हणून आपण आशय आणि आकृती अशा प्रकारचं द्वंद्व गृहीत धरता कामा नये. खरं द्वंद्व काय आहे?
इहवाद आणि चैतन्यवाद हे खरं द्वंद्व आहे. महाराष्ट्रामध्ये कलावादाच्या जीवनवादाच्या नावाखाली हे बेसिक पायाभूत अशा प्रकारचं द्वंद्व नाकारलं गेलं. वैदिकत्व आणि भारतीयत्व हा संघर्ष नाकारला गेला. तुम्हाला एक गोष्ट जबाबदारीने सांगतो, हा पायाभूत संघर्ष लोकांच्या पुढे येऊ नये. हा पायाभूत संघर्ष साहित्यिकांच्या आणि त्यांच्या प्रतिभांच्या पुढे येऊ नये म्हणून खोटे संघर्ष निर्माण केले गेले. भारतीयत्व आणि वैदिकत्व हा संघर्ष मुद्दामच लोकांपासून लपून ठेवला. जी.टी. देशपांडे आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांची उदाहरणं आपण या संदर्भात अभ्यासली पाहिजेत. खरा संघर्ष इहवाद आणि चैतन्यवाद यांच्यातच आहे. आणि ज्या क्षणी तुमच्या विचारात इहवाद येतो त्या क्षणी तुमच्या विचारातून, तुमच्या व्यक्तिमत्वातून धर्म काय, जाती काय, परंपरा काय, स्वर्ग नरक काय, सगळ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं मग बाहेर काढायची गरज नसते. त्या सगळ्या गोष्टी बाहेर गेलेल्याच असतात, त्या नष्ट झालेल्याच असतात. फक्त तुमचं व्यक्तिमत्व इहवादी व्हावं. इहवादानं तुमच्या मनामध्ये घर बांधावं. ते घर जर तुम्ही बांधू दिलं इहवादाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये घर, तर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचे विरोधक कोण आहेत, त्या विरोधकांना आपल्या बाजूनं कसं वळवायचं याचाही विचार कराल. आणि इहवादी जीवनाचं सौंदर्यशास्त्र, इहवादी साहित्याचं सौंदर्यशास्त्र तुम्ही अत्यंत ताकदीनं निर्माण करू शकाल असं मला वाटतं. माझ्या साहित्यात इहवाद हा कितीतरी प्रमाणात हजारो पृष्ठांमध्ये मी मांडलेला आहे. म्हणून मला स्वतःला असं वाटतं, भावंडांनो, सौंदर्य म्हणजे काय, इहवादी सौंदर्य म्हणजे काय. सौंदर्य म्हणजे प्रज्ञान. प्रज्ञान हा शब्द आपण विस्डमला वापरतो इंग्रजीमधल्या. एक 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 असीम शहाणपण, ज्या शहाणपणामध्ये कुठलीही चौकट बसत नाही, मर्यादा बसत नाही, सीमा बसत नाही. सगळं सीमोल्लंघन केल्याच्या नंतर जे एक मनात निर्माण होतं ते प्रज्ञान. जो उजेडाचा लोळ मनात निर्माण होतो तो प्रज्ञान, ते विस्डम. भावंडांनो, हे प्रज्ञान एकदा आपल्या मनात निर्माण झालं, आपल्या व्यक्तिमत्वात निर्माण झालं, म्हणजे इहवादी सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्वात निर्माण झालं. या सौंदर्याचा आविष्कार कसा करायचा, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण तो आविष्कार करू या सौंदर्याचा, या इहवादी सौंदर्याचा. आणि त्या आविष्कारातूनच एक इहवादी सौंदर्य जीवनाच्याही पातळीवर वाचकालाही ते अंतर्मुख करील, लेखकालाही ते अंतर्मुख करील. लेखकही या सौंदर्याची एका अर्थानं नव्या प्रकारची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न करील आणि वाचकही या सौंदर्याची आपल्या व्यक्तिमत्वात प्रस्थापना करण्याचा प्रयत्न करील. हे सौंदर्य काय आहे, हा इहवाद, हे इहवादी सौंदर्य काय आहे. मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की हे सौंदर्य एकमेव महानायक माणसाला मानतं. त्याच्या स्पर्धेमध्ये कोणी ईश्वर नाही, कुठलीही तत्वज्ञान नाही. माणसाला एकमेव मानणारं, महान मानणारं, महानायक मानणारं तत्वज्ञान, हेच खरं सौंदर्य आहे. या सौंदर्याचीच प्रस्थापना दुनियेत आता निर्माण झाली पाहिजे. डोस्टोव्स्की म्हणाले होते, ब्युटी विल सेव्ह द वर्ल्ड. मॅथ्यू अर्नॉल्ड म्हणाले होते, कविता हा पुढच्या जगाचा धर्म असेल. भावंडांनो, कविता, ब्युटी
ह्या गोष्टी चैतन्यवादाच्या मार्गाने कधीही शक्य होत नाही. खोटेपणा सौंदर्य निर्माण करू शकत नाही. अंधश्रद्धेतून सौंदर्य निर्माण होत नाही. तुम्ही इहवादी आहात म्हणजे तुम्ही तर्कवंत आहात. तुम्ही इहवादी आहात म्हणजे तुम्ही विजडमचा अंगीकार केलेलाच आहे. तुम्ही इहवादी आहात म्हणजे तुम्ही विज्ञाननिष्ठ आहातच. तुम्ही इहवादी आहात म्हणजे तुम्ही एका अर्थानं असीमतेचा स्वीकार केलेला आहेच. मित्रांनो, भावंडांनो, या असीमाशी आपलं नातं जोडा. इहवाद त्याच्याशीच आपलं नातं जोडतो आहे. म्हणून तुम्ही इहवादाशी नातं जोडा. इहवादी सौंदर्य त्या असीमाशी, मानवी वृत्तीच्या असीमाशी नातं जोडा. हा इहवाद त्याच असीमाशी नातं जोडण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न करतोय आपण. हे करावं अशा प्रकारची अपेक्षा देतो आणि आपणा सगळ्यांना मनापासून सदिच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम, जय भारत. अरे आता बोलू का परत? हां हां वृत्तांतनं आणखी एक प्रश्न मला विचारलेला आहे. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आपल्याशी थोडंसं त्यांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही दलित हा शब्द का नाकारता? दलित हा शब्द आता शासनाच्या व्यवहारातून, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून हा नाकारला गेला आहे. त्यामुळे काही मी दलित शब्द नाकारत नाही. त्यामुळे मी नाकारतोच. मला बळ प्राप्त होतं त्यामुळे. पण दलित शब्द हा आला कुठून? तर दलित हे अस्पृश्य या शब्दाचं भाषांतर आहे. अनटचेबल या शब्दाचं ते भाषांतर आहे. आणि काही समूहांना, लोकसमूहांना चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेनं आणि त्या व्यवस्थेतील मुखंडांनी मुद्दाम दलित म्हटलं, हरिजन म्हटलं. आपण हरिजन हा शब्दही लाथाडला. आता हरिजन या शब्दाची व्याख्या कशी आहे माहिती आहे का? ज्या मुरळी असतात, देवदासी असतात, त्या देवाला वाहिलेल्या, म्हणजे देवांच्या बायका असतात. पण आता देव हे तुम्हाला माहीत आहे ते अमूर्त असं अस्तित्वात नसलेलंच प्रकरण आहे. मग लोक त्या देवदासींचा उपभोग घेतात, त्या मुरळ्यांचा उपभोग घेतात आणि त्यातून मग जी संतती निर्माण होते तिला हरिजन म्हटलं जातं. हरीचे लोक, देवाची मुलं आम्ही काय म्हणतो, भारतीय ज्याला आपण हिंदू तत्वज्ञान म्हणतो किंवा वैदिक तत्वज्ञान म्हणतो, या तत्वज्ञानामध्ये सगळीच तर देवाची मुलं आहेत. मग या अस्पृश्यांना, या देवदासींच्या मुलांना तुम्ही हे विशेष अशा प्रकारचं वर्णन का लावलं? हे फालतू आहे बरं का. आणि म्हणून आम्ही, गांधीजींनी तो शब्द वापरला असला तरीही बाबासाहेबांनी त्याला प्रखर विरोध केला. आम्ही तो शब्द नाकारला. दलित हा शब्द त्याचंच भाषांतर आहे. दलित हा शब्द अस्पृश्यतेचंच भाषांतर आहे. ती एक तुच्छता आहे, ती एक प्रकारची शिवी आहे. सामाजिक जीवनाच्या त्या ढाच्यामध्ये तुम्ही कुठे आहात, कुठे असलं पाहिजे, अशा प्रकारचा तो आदेश आहे.
तो जियारच आहे जियारच आहे त्या वर्णव्यवस्थेच्या संस्कृतीचा, आणि म्हणून आम्ही तो शब्द नाकारला. दलित, आम्ही असं मानतो की दलित कोणालाही कोणीही म्हणू नये. म्हणणारा किंवा ज्याला म्हटलं जातं त्याचा सन्मान होत नाही, म्हणणारा त्याचा सन्मान करत नाही, हा अपमानच आहे. ते मिरवावं असं विरोध नाही आहे, तो गौरव नाही आहे, तो अधिक्षेप आहे. तो तुमचा एका अर्थानं अवहेलना आहे, तुमचा अवमान आहे. म्हणून आम्ही तो शब्द वापरत नाही, कटाक्षाने नाकारलं जाते. मी अनेक वर्षांपासून ते नाकारलं आणि आंबेडकरवादी अशा प्रकारचा शब्द मी या साहित्य विश्वाला लावला. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्धवाद आणि आंबेडकरवाद याच्यात काय फरक आहे? आपण एक गोष्ट काळजीपूर्वक ठेवा की लक्षात ठेवा की या दोन्ही संज्ञांमध्ये काहीही फरक नाही. मानवी जीवनामध्ये परस्पर उपकारक अशा प्रकारचा नातेसंबंध निर्माण व्हावा, विज्ञाननिष्ठा निर्माण व्हावी, असा बुद्ध वादाचाही अर्थ आहे आणि आंबेडकर वादाचाही अर्थ आहे. पण आमच्यासारखी साहित्यिक मंडळी ज्या वेळेला, कारण मी काय मानतो की बुद्ध बाबासाहेबांमध्ये आहेच, बाबासाहेब मात्र बुद्धांमध्ये नाही आहेत. संपूर्ण आधुनिक डिस्कोर्स ज्याला म्हणतो आपण, हा डिस्कोर्स संपूर्ण बुद्धाच्या सकट बाबासाहेबांनी पचवलेलाच आहे. आणि हा डिस्कोर्स पुढे कधीही कालबाह्य होणार नाही अशा पद्धतीने त्याची नवरचना बाबासाहेबांनी केलेली आहे. बुद्धाचा तो महान तेजोनिधी आम्हाला कोणी दिला? बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तुम्ही कल्पना करा, हा महातेजोनिधी बाबासाहेबांनी आम्हाला दिला नसता तर आम्ही कोण असलो असतो, कुठे असलो असतो, काय असलो असतो, याचा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आणि बुद्धाचं एक नवरूप, बुद्धाचंही ज्याला आपण रिकन्स्ट्रक्टेड अशा प्रकारचं रूप, पुनर्रचित रूप बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेब कोण आहेत? तर बुद्धालाही आमच्यापर्यंत पोहोचवणारे आहेत. बाबासाहेब नसते तर आम्हाला बुद्ध माहीत झाले नसते, फुले माहीत झाले नसते. म्हणून हे सगळं महाद्वार उघडून देणारे बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानाची, प्रज्ञानाची, विजडमची ही महाद्वारं आमच्या ओंजळीत ठेवणारे बाबासाहेब आंबेडकर, यापेक्षा आमच्यासाठी दुनियेत दुसरा कोणीही नाही आहे. बुद्ध आहेतच, पण बुद्ध हे भूतकाळामध्ये आहेत आणि होते. बाबासाहेबांनी या भूतकाळाला जगजगता वर्तमान काळ केलेला आहे. 22 प्रतिज्ञा हे बुद्धाचं नवरूपच आहे. पहा, कोणी कितीही म्हटलं की 22 प्रतिज्ञा कालबाह्य झाल्या वगैरे, असं नाही आहे. तुम्ही कालबाह्य झाला आहे, तुमची विचार करण्याची पद्धती कालबाह्य झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही 22 प्रतिज्ञांच्या संदर्भात असं बोलता. 22 प्रतिज्ञा हा रिकन्स्ट्रक्टेड बुद्धिझम आहे, तो बाबासाहेबांचा आहे. बाबासाहेबांनी रिकन्स्ट्रक्ट केलेला बुद्धिझम आहे. हा बुद्धिझम आम्हाला देणारा, अद्ययावत बुद्धिझम आम्हाला देणारा हा महान प्रतिभावंत, महान प्रज्ञावंत, महान तत्वज्ञानी बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्यांनी संविधानात दलित हा शब्द फेकून दिलाय, अस्पृश्यतेचा नायनाट केलेला आहे. दलित हा शब्द वापरून आम्ही बाबासाहेबांच्या विरुद्ध उभे राहू इच्छितो का?
56 साली बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा आम्हाला नव्यानं परिचय करून दिला. बुद्ध धम्म अस्पृश्यता मानतो काय, दलितत्व मानतो काय? बुद्ध झाल्याच्या नंतरही किंवा बौद्ध झाल्याच्या नंतरही तुम्ही जर दलित हा शब्द वापरत असाल तर बुद्धाचं तुम्ही अवमूल्यन करतात आणि बाबासाहेबांच्या विरोधातही तुम्ही जातात. बुद्धाचं अवमूल्यन तुम्ही यासाठी करता की दलित हा आम्ही मानतो म्हणून बुद्धही तो मानत असेल, अशा प्रकारचा गैरसमज तुम्ही निर्माण करता, पसरवता. मला हे मान्य नाही आहे. कोणताही बुद्ध जर बुद्ध असेल आणि बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञान असेल तर अज्ञानात दलितत्व बसेल, ज्ञानात आणि बुद्धत्वात दलितत्व बसत नाही. आंबेडकर हे ज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकर हे महाज्ञान आहे. तो ज्ञानाचा बोधिवृक्ष आहे, तो बोधिवृक्ष आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या बाबासाहेबांनी हे नाकारलं त्यामुळे तरच, पण या पुढच्या पिढ्यांना, तुमच्या यानंतरच्या पिढ्यांना तुम्ही दलित म्हणून तुम्ही जो तुमच्यावरती जे दुःख कोसळलं ते दुःख तुम्ही या पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित करणार आहात का? ज्या मनानं जागतिक असणार आहेत, युनिव्हर्सल असणार आहेत, अशा प्रकारचे कर्तृत्व करण्याची धमक त्या बाळगणार आहेत. अशा प्रकारे कक्षाहीन झालेली ही तुमच्या नंतरची ही तुमची नव्या पिढींची मुलं आहेत, मुली आहेत. त्यांना तुम्ही स्वतःला दलित म्हणवलं आणि त्यांच्याकडेही हा जो संसर्ग आहे तो हस्तांतरित करणार. मला स्वतःला ही प्रक्रिया मान्य नाही. ही साखळी इथं तुटू द्या. मी ती तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी ती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांधवांनो, कुठल्याही जातीचा, अगदी अण्णाभाऊ साठे हे माझं पुस्तक बघा, त्याच्यात मी अण्णाभाऊ साठेची जात कुठेही मांडली नाही. अण्णाभाऊ साठे प्रतिभावंत आहेत आणि ते जर जात असतील तर प्रतिभेला जात असते असा त्याचा अर्थ होईल. प्रतिभाही जातीविहीनच, प्रतिभाही धर्मविहीनच, प्रज्ञाही धर्मविहीनच. म्हणून अशा प्रज्ञांना मी कधीही दलित कुठल्या जातीचा मानत नाही. बांधवांनो, दलित ह्या शब्दाला मी नकार देतो. त्याचं हे कारण आहे, ते निगेटिव्ह अशा प्रकारचा तो शब्द आहे आणि आम्हाला आमच्या मनावरती दुःखाचा अंगार ओतणारा तो शब्द आहे. आम्ही तो नाकारतो आणि आम्हाला या सगळ्या वाताहतीतून बाहेर काढणारा, प्रेतत्वातून बाहेर काढणारा जो बाबासाहेब आंबेडकर नावाचा विचार आहे, बाबासाहेब आंबेडकरां नावाचं जे तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाच्या नावानं आम्ही आमचं साहित्य आणि आम्ही आमचं संपूर्ण तत्त्वज्ञान व्यक्त करतो आणि म्हणून मी दलित ह्या शब्दाला नकार देतो. धन्यवाद. आपलं किती आहे? एक तास जास्त झाला.